नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजेश खराटे, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगावच्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, दोन्ही परीक्षांचे रिझल्ट लागलेले आहे, JEE मेन आणि CET, आणि आता लवकरच आपली अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि त्याकरिता जी माहिती तुम्हाला पाहिजे असते, त्या प्रवेश प्रक्रियेमधल्या काही स्टेप्स असतात, त्यातल्या पहिली स्टेप मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि सीट मॅट्रिक्स आणि डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड यावर प्रकाश ऑलरेडी टाकलेला आहे. आता दुसरी जी स्टेप्स असते की ती म्हणजे ॲडमिशन प्रोसेस कशी होणार आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. तर त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. लगेचच आता प्रवेश प्रक्रियेचं एक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, आणि ते CET सेल ही जी आहे याच्या वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या CET सेलच्या वेबसाईटवर पूर्ण शेड्यूल, आपलं पूर्ण जे काही ॲडमिशन प्रोसेस राबवण्यात येते त्याची डेट वाईज आपल्याला शेड्यूल मिळणार असते, आणि ते शेड्यूल आपल्याला फॉलो करायचं असते. त्यामुळे तुम्ही अलर्ट राहता. रोज CET सेलची वेबसाईटला एकदा व्हिजिट करायचं आहे, आणि ज्यावेळेस ती प्रोसेस सुरू होईल त्यानुसार आपल्याला आपला फॉर्म भरायचा आहे. तर मित्रहो, ॲडमिशन प्रोसेस कशी असते हे साधारणतः मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो फ्लो चार्टच्या माध्यमातून. तर सर्वप्रथम जे नोटिफिकेशन येईल त्या नोटिफिकेशननुसार पहिले सगळ्यात महत्त्वाचं काम असते, त्याच्यामध्ये डेट दिलेली असते की ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर फिलिंग अप्लिकेशन फॉर्म. त्याच्या डेट्स दिलेल्या असतात की या डेटपासून या डेटपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन करताना मित्रहो, तुम्हाला एक अप्लिकेशन ID आणि पासवर्ड जनरेट होत असतो. तो अप्लिकेशन ID आणि पासवर्ड आपल्याकडे व्यवस्थित प्रिझर्व करून ठेवायचा आहे. आणि तो ऑनलाईन फॉर्म भरताना सायबर कॅफेवर आपण जनरली भरत असतो, किंवा जिथे नेट फॅसिलिटी आहे तिथून तुम्ही ते करायचं आहे. जर तुम्ही स्वतः भरत नसाल तर त्याच्या बाजूला बसून आपले डॉक्युमेंट्स सोबत ठेवून व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक न होता व्यवस्थित माहिती भरण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रहो. आणि सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे करायचं असते, आणि त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार मग तुम्हाला डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे असतात. ते डॉक्युमेंट्स स्कॅन करून तुम्हाला ते अपलोड करायचे असतात, आणि सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि लॉगआउट करायचं आहे मित्र. आता ही स्टेप झाल्यानंतर तुम्ही प्रिंट घेऊन तुम्हाला ते FC सेंटरवर जायचं असते, आणि वेबसाईटवरती त्या शेड्यूलच्या स्थितीत त्या वेबसाईटवरती FC सेंटर म्हणजे फॅसिलिटेशन सेंटरवरती तुम्हाला जायचं असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर मित्र, करोनाच्या काळामध्ये ही प्रोसेस ऑनलाईन होत होती, परंतु आता कदाचित नोटिफिकेशनमध्ये क्लिअर होईल की यावेळेस ते ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे. ऑनलाईन असेल तर तुम्हाला कुठेच जायचं काम नाही. ऑफलाईन असेल तर मात्र तुम्ही नियरेस्ट FC सेंटरवर जाऊन आपलं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला एक स्क्रुटिनी ऑफिसर मिळेल. ते स्क्रुटिनी ऑफिसर तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहे ओरिजिनल आणि त्या फॉर्मवर जे एंट्रीज आलेले आहे त्या पूर्ण चेक करतात, आणि त्याच्यामध्ये जर काहीही त्रुटी नसेल, काही चुका नसतील तर ते डॉक्युमेंट्सवरून व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांच्या लॉगिनमधून पुन्हा अपलोड करतात, आणि तिथे तुम्हाला 2 रिसिप्ट मिळतात. त्यातली एक रिसिप्ट तुम्हाला दिली जाते आणि एक रिसिप्ट त्यांच्याजवळ ठेवल्या जाते. आणि तुम्ही जे फॉर्मला डॉक्युमेंट लावता त्याच्या सगळ्या सेट झेरॉक्स त्याला लावायचा असतो एक, आणि त्या झेरॉक्सवरती तुम्हाला एक स्टॅम्प आणि सही स्क्रुटिनी ऑफिसरची प्रत्येक डॉक्युमेंटवर तुम्हाला मिळत असते. तर ते सेट तुम्ही आणि एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट हे व्यवस्थित प्रिझर्व करून ठेवायचे आहे, कारण ते तुम्हाला जे कॉलेज मिळणार असतं ते कॉलेज तुम्हाला मागत असतं, आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित ठेवून द्यायची असते मित्र. त्याच्यानंतर बघा, ती नेक्स्ट स्टेप जी आहे ती नेक्स्ट स्टेप आहे की डिस्प्ले ऑफ दी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याला आपण म्हणतो डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली की मग पुन्हा मित्र, हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली की मग तुम्हाला काय करायचं असते की तुमचे जे डॉक्युमेंट्स आणि त्यानुसार जे तुम्ही लावलेले आहे हे सगळे कॉलम्स, तुमचे मार्क, नाव, सगळे जितके कॉलम्स असतील ते सगळे चेक करायचे आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये. आपल्या कॅटेगरी बरोबर आली की नाही, आपले मार्क बरोबर आले की नाही, आपल्या डॉक्युमेंट सगळे लागलेले आहे की काही त्रुटी आली का त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला चेक करायच्या असतात. आणि हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केली की मग काय होते की त्याच्यात जर काही चुका आढळल्या तर 2 दिवस ग्रीव्हन्स पिरियड दिलेला असतो त्या शेड्यूलमध्ये. त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला
तिथे जाऊन त्या सेंटरवर जिथे तुम्ही फॉर्म चेक केला होता आधी त्याच सेंटरवर जाऊन ते करेक्ट करता येते मित्रहो. आणि ते करेक्ट केल्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट लागत असते बघा, फायनल मेरिट लिस्ट. आणि या फायनल मेरिट लिस्टमध्ये मग तुमच्या त्या चुका ज्या आहेत त्या करेक्ट केल्या जातात आणि मग फायनल मेरिट लिस्ट नंतर कोणत्याच प्रकारची चूक त्याच्यामध्ये आढळत नाही, राहिली तरी ते करेक्ट करता येत नाही मित्र. त्याच्यामुळे तुम्ही एक प्रिकॉशन घ्यायची आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये व्यवस्थित सगळे कॉलम चेक करून आपली खात्री करून घ्यायची आहे की आपला फॉर्म व्यवस्थित भरला गेलेला आहे. त्याच्यानंतर मित्र एक नेक्स्ट स्टेप असते फिलिंग अँड कन्फर्मेशन ऑफ ऑनलाईन ऑप्शन फॉर कॅप राऊंड 1. आणि गव्हर्नमेंट तुम्हाला 2 राऊंड करून देत असतं सीईटी सेल. आणि राऊंड 1चा फॉर्मची जी काही डेट असते त्या डेटला तुम्ही तो फॉर्म भरायला पाहिजे. आणि ऑप्शन फॉर्म म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉलेज आणि एक ब्रँच असा मिळून एक ऑप्शन होतो. असे मिनिमम एक ऑप्शन आणि मॅक्झिमम 300 ऑप्शन आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. तर हा ऑनलाईन ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि हे तुमच्याच लॉग इन मधून भरायचं आहे. म्हणजे कोणत्या सायबर कॅफेवरती जाऊन भरा किंवा जिथे नेट आहे तिथे जाऊन भरा, परंतु हा स्वतः भरा मित्र. कुणाला तुम्ही मिसगाईड करतात लोक कधी कधी तुम्हाला की हा ऑप्शन टाका त्याच्यापेक्षा तुम्ही तुमची स्वतःची लिस्ट तयार करा आणि त्या लिस्टनुसार तुम्ही ऑप्शन टाका आणि त्याचा सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला जसा लावायचा तसा लावून तो तुमच्याच लॉग इन मधून तुम्हाला सबमिट करायचा असते. कुठेच त्याला कन्फर्म करायला FC सेंटरवर किंवा कोणत्या कॉलेजला जरी विचारलं की या भाऊ आमच्याकडे आम्ही भरून देतो तर मित्र तसं जायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या लॉग इन मधूनच तो ऑप्शन फॉर्म सबमिट करू शकता आणि कन्फर्म करू शकता. तर अशा प्रकारे राऊंड 1चा फॉर्म तुम्ही सबमिट केला की मग त्याच्या रिझल्टची डेट असते मित्र शेड्यूलमध्ये. तर त्याला म्हणतात ऑनलाईन अलॉटमेंट ऑफ कॅप सीट्स फॉर कॅप राऊंड 1. मग आता कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला काय मिळालं रिझल्टच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईनच तो कळतो आणि तिथे तुम्हाला एक कॉलेज आणि एक ब्रँच मिळालेली असते. तर एक कॉलेज आणि एक ब्रँच, त्या ब्रँचमध्ये जर तुम्ही समाधानी असाल तर तुम्हाला त्या कॉलेजला रिपोर्ट करण्यासाठी पुन्हा शेड्यूलमध्ये 3 दिवस दिलेले असतात. त्या 3 दिवसामध्ये जाऊन तुम्हाला त्या कॉलेजला तुम्हाला व्हिजिट करायचं असते आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याची फीज जी आहे ती तुम्ही पे करून तुमची ॲडमिशन कन्फर्म करू शकता. अशा प्रकारे ही ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होत असते. तर हा फ्लोचार्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा, दुसरी स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तिसरी स्टेप आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, चौथी स्टेप आहे फायनल मेरिट लिस्ट, पाचवी स्टेप आहे फिलिंग ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 आणि 6वी स्टेप येते रिझल्ट. आणि रिझल्ट नंतर तुम्ही समाधानी असाल तर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊन तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तर अशा प्रकारे ही ॲडमिशन प्रोसेस असते मित्र. त्याच्यानंतर बघा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर किंवा भरायच्या वेळेस तुम्हाला काय माहिती पाहिजे असते ॲक्च्युअली, तर ती ऑप्शन फॉर्म भरताना जे काही कॉलेजचा कोड असतो आणि ब्रँचचा कोड असतो तो आपल्याला माहीत असायला पाहिजे. कारण सुरुवातीला फॉर्म भरताना कॉलेजचं नाव आणि ब्रँच हे दिसत असते, परंतु ज्यावेळेस तुम्ही सबमिट करता ते कोडमध्ये कन्वर्ट होते. त्यामुळे थोडंसं कोडबद्दल जरी नॉलेज असलं तरी तुमचा फॉर्म चुकू शकणार नाही. तर मी तुम्हाला कोड काय असते त्याचं सिग्निफिकन्स काय ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा आमचं जे कॉलेज आहे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, या महाविद्यालयाचं DT कोड 1101 आहे मित्र. 1101 म्हणजे पहिले 4 डिजिट जे असतात ते कॉलेजचं नाव सांगत असतात आणि नंतरचे 3 डिजिट जे आहेत ते ब्रँचचा कोड असते मित्र. तर बघा आमच्या इथचा जो कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा जो कोड आहे तो 242 आहे. म्हणून हे पाहिजे पिवळ्या अक्षरामध्ये आपल्याला पिवळ्या रंगामध्ये दाखवलेला आहे 242. तर तो कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कोड आहे. आणि 10 हा फर्स्ट शिफ्ट म्हणजे एखादं कॉलेज फर्स्ट शिफ्टमध्ये चालत असेल फक्त तर त्याचा 10 कोड असतो. अशा प्रकारे हा 4 + 3 7 + 2 असं 9 अंकी हा कोड असतो. त्याच्यामधले पहिले 4 डिजिट हे कॉलेजचं नाव दाखवतं, 3 डिजिट नंतरचे ब्रँचचा कोड दाखवतं आणि 10 हे फर्स्ट शिफ्टमध्ये कॉलेज चालत असतं. आणि काही कॉलेजेस सेकंड शिफ्टमध्ये जर चालत असतील तर त्याचा कोड 20 आहे मित्र. आणि एक TFWS नावाची स्कीम आहे बघा, त्याच्यामध्ये ट्युशन फी माफ होत असते. तर त्या ब्रँचचा जर कोड आपल्याला टाकायचा आहे TFWSचा आणि त्या ब्रँचचा तर तिथे शेवटी 11T येत असते, असं 11 आणि कॅपिटल T. सो कॅपिटल T स्टँड्स फॉर TFWS ट्युशन फी वेवर स्कीम. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे कोड जनरेट होत असतात आणि अशाच प्रकारे मग प्रत्येक ब्रँचचा कोड हा युनिक असतो. तर मी काही एक्झाम्पल शेअर करू इच्छितो तुम्हाला. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा 242 आहे,
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नाव जर असेल काही कॉलेजेसमध्ये तर त्याचा 245 आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा 293 आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जी आमच्या कॉलेजला ब्रँच आहे तिचं नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर असं आहे, तर त्याचा कोड 356 आहे मित्र. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 372 आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 246 आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 612 आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग 191 आहे. तर अशा प्रकारे काही ब्रँचेसचे मी जे कोड तुम्हाला शेअर केलेले आहे त्यानुसार प्रत्येक ब्रँचला एक युनिक कोड असतो, तो तुम्हाला त्या वेबसाईटवरती पाहायला मिळते आणि अशा प्रकारे ते कन्व्हर्ट होत असते. त्यामुळे तुम्ही तो कन्व्हर्ट झालेला फॉर्म सुद्धा चेक करून घ्यायचा मित्र. आणि त्याच्यानंतर एक मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर आणि कसं तुम्हाला अलॉट होत असते एक एक्झाम्पल शेअर करू इच्छितो की जसं एखादा मुलगा आहे ज्यांनी JEE मेन एक्झाम दिलेली आहे बघा, ज्यांनी CET पण दिलेली आहे आणि त्याचं इन्कम 8 लाखाच्या आत असल्यामुळे तो TFWS स्कीमला सुद्धा एलिजिबल आहे आणि तो ओपन कॅटेगरीचा आहे आणि त्याच्याजवळ EWS सर्टिफिकेट सुद्धा तहसीलदाराचं आहे. तर अशी एक केस मी तुमच्याशी डिस्कस करतो की ज्यांनी ह्या 4 प्रकारच्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेल्या आहे, JEE, CET, TFWS आणि EWS. तर मित्र हो हे बघा, त्या मुलांनी समजा असे 10 ऑप्शन भरले सिरियली. बघा 6006 पहिले 4 डिजिट मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉलेजचा कोड आहे, तर 6006 हा COEP पुणेचा कोड आहे. 245 हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोड आहे आणि 11T म्हणजे TFWS चा कोड आहे. तर अशा प्रकारे त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग TFWS हा पहिला ऑप्शन ठेवला COEP पुणेचा. दुसरा 372 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन TFWS ठेवलेला आहे पुणे कॉलेजचा. नंतर बघा त्याच कॉलेजच्या त्याच 2 ब्रँचेस त्यांनी 1010 म्हणजे फर्स्ट शिफ्टच्या ठेवलेल्या आहे की जे त्याला त्याच्या कॅटेगरीमधून मिळू शकतात. तर 245 आणि 372 म्हणजे कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. त्याच्यानंतर बघा 1101 मित्र आपल्या कॉलेजचा कोड आहे, गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज. तर 1101 242 हा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा आहे. 11T म्हणजे TFWS. 246 आपल्याच कॉलेजचा IT आहे आणि 372 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. असे 1101 1101 1101 आणि 11T म्हणजे या मुलांनी गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजच्या 3 ब्रँचेस ठेवलेले आहे TFWSच्या, एक म्हणजे कॉम्प्युटर IT आणि इलेक्ट्रॉनिक्स सिक्वेन्शियली. त्याच्यानंतर मित्र त्यांनी त्याच 3 ब्रँचेस बघा फर्स्ट शिफ्टच्या टाकलेल्या आहे 101010. तो अशा प्रकारे त्यांनी 10 ऑप्शन दिले असं आपण समजूया. आणि 10 ऑप्शन दिल्यानंतर आता अलॉटमेंट कसं होते तर बघा त्यांनी JEE मेन दिलेली आहे, तर त्याच्या ऑल इंडिया रँकवरून त्याला या 10 पैकी काय मिळालेलं आहे ते सॉफ्टवेअर बाजूला ठेवत असतात. म्हणजे त्याचा जर फॉर्म जेव्हा एक्झिक्यूट होतो त्यावेळेस त्याला काहीतरी मिळत असते त्याच्या रँकनुसार. तर समजा आपण असं एक्झाम्पल करू किंवा त्याला 9 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे बघा, 9 नंबरचा JEE मेनवरून. CET वरून बघा त्याला हा 8 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे आणि TFWS मधून त्याला या 7 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे आणि EWS म्हणून 10 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे. तर तुमचा फॉर्म ज्यावेळेस एक्झिक्यूट होतो तर ॲज पर मेरिट तुम्हाला काहीतरी मिळत असते आणि त्या सगळ्या मिळालेल्या ज्या 4 ऑप्शनमध्ये आहे त्या 4 ऑप्शनमध्ये सगळ्यात कमी नंबरचा ऑप्शन जो आहे तो 7 नंबरचा आहे. म्हणजे सिक्वेन्शियली जर आपण वरून विचार केला तर जो सगळ्यात पहिले येईल मग 7 नंबरचा आणि 7 नंबरला तुम्हाला काय मिळालेलं आहे ते तुमच्या रिझल्टमध्ये अलॉटमेंटमध्ये लिहून यायचं मित्र. तर रिझल्टमध्ये असं लिहून येईल अलॉटेड प्रिफरन्स नंबर 7 दॅट इज 1101 372 11T म्हणजे श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन थ्रू TFWS. तर अशा प्रकारे हे अलॉटमेंट तुम्हाला ऑनलाईन तुमच्या लॉग इनमध्ये ज्या दिवशी डेट दिलेली असते त्या दिवशी पाहायला मिळणार आहे. आणि मित्र याच्यामध्ये जर तुम्ही समाधानी असाल तर तिथून 3 दिवस कॉलेजला रिपोर्ट करण्यासाठी दिलेले असतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर तुमच्याच लॉग इनमध्ये असे 2 वर्ड्स मिळतील तुम्हाला, एक फ्रीज आणि एक नॉट फ्रीज. फ्रीज आणि नॉट फ्रीज. तर फ्रीजचा मिनिंग आहे की तुम्ही समाधानी आहे, ती तुम्हाला इच्छा आहे ती ब्रँच घेण्याची आणि ती कॉलेज घेण्याचं. जर तुम्ही पूर्णपणे समाधानी असाल तर फ्रीज नावाचा ऑप्शनवर क्लिक करायचं आणि सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आणि प्रिंट घेऊन मग त्या कॉलेजला 3 दिवसात व्हिजिट करायचं आहे आणि आपली ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची. जर तुम्ही समाधानी नाही आहे आणि दुसऱ्या राऊंडला थांबू इच्छिता तर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि नॉट फ्रीज म्हणायचं आहे. आता सीट ॲक्सेप्टन्स फी भरल्यानंतर काय होतं
तर त्या सीटवर तुमचा क्लेम राहतो मित्र. पहिल्या राऊंडला जे मिळालेलं आहे, जसं 7 नंबरचं मिळालेलं आहे त्याच्यावरती क्लेम राहतो. जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरली आणि नॉट फ्रीज म्हटलं तर तुम्ही सेकंड राऊंडला एलिजिबल होता आणि तुमची ती पहिल्या राऊंडला मिळालेल्या सीटवर क्लेम सुद्धा राहतो. आणि जर तुम्ही सीट ॲक्सेप्ट नाही केली आणि जर तुम्ही काहीच नाही बोलले, फ्रीज पण नाही केलं, नॉट फ्रीज पण नाही केलं आणि सीट ॲक्सेप्टन्स फी पण नाही भरली, तरी सुद्धा तुम्ही सेकंड राऊंडला एलिजिबल होता. परंतु त्या केसमध्ये तुमच्या पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या ज्या सीट आहे त्याच्यावरती तुमचा क्लेम राहत नाही मित्र. तर ही महत्त्वाची बाब आहे, ती तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला काय करायचं आहे, फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे हे तुम्ही ठरवून सीट ॲक्सेप्ट करून या सगळ्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे मित्र. त्याच्यानंतर तुम्ही सेकंड राऊंडला जर थांबले असाल नॉट फ्रीज करून सीट ॲक्सेप्टन्स फी भरून, तर तुम्ही सेकंड राऊंडला सुद्धा थांबू शकता. आणि सेकंड राऊंडला थांबल्यानंतर मग हा फॉर्म तुम्हाला त्या शेड्यूलनुसार, सेकंड राऊंडचं जे शेड्यूल असते त्यानुसार हा फॉर्म तुम्हाला पुन्हा एडिट करता येते मित्र. आणि एडिट करताना मग तुम्हाला याच्यातले काही ऑप्शन डिलीट करायचे असेल तर डिलीट करता येतात, नवीन ऑप्शन टाकायचे असतात तर टाकता येतात आणि असे कितीही ऑप्शन तुम्ही टाकू शकता. आणि मग जर तुम्ही सीट ॲक्सेप्ट करून नॉट फ्रीज म्हटलं असेल तर तुम्हाला हा 7 नंबरचा जो ऑप्शन मिळालेला आहे ऑलरेडी, तो नवीन फॉर्मनुसार जर तुम्ही याच्यामध्ये अजून 5 ऑप्शन ॲड केले समजा आणि टोटल तुमचे आता 15 ऑप्शन झाले, तर 16व्या ऑप्शनवर, 16व्या नंबरवर खाली हा 7 नंबरचा ऑप्शन ऑटोमॅटिक येत असते मित्र. त्याला बेटरमेंट म्हणतात. म्हणजे तुम्ही पहिल्या राऊंडला जे मिळालेले आहे त्याच्यात समाधानी नव्हते, त्या ॲडमिशनवर तुमचं फक्त सीटवर क्लेम ठेवलेला आहे, त्यामुळे ते सगळ्यात खाली आलेलं आहे. आणि या केसमध्ये मग काय असते की जर तुम्हाला यावरती जे तुम्ही 15 ऑप्शन टाकलेले आहे 16व्या नंबरवर हे आलेलं आहे, तर 15 पैकी जर काही मिळालं तर ही सीट चालली जात असते मित्र. आणि जर तुम्हाला 15 पैकी काहीच मिळालं नाही तर ही सीट तुम्हाला कायम राहते. म्हणजे ती जी क्लेम ठेवला होता तुम्ही ती तुमची सीट कायम राहते. आणि अशा प्रकारे 2 राऊंड कंप्लीट केल्यानंतर मग राऊंड नसल्यामुळे तुम्हाला ती सीट फायनल करावं लागतं. आणि तिथं सुद्धा 3 दिवस तुम्हाला रिपोर्टिंगला दिलेले असतात. त्या 3 दिवसामध्ये जाऊन तुम्हाला त्या कॉलेजला रिपोर्ट करायचं असते, अन्यथा तुम्ही त्या प्रोसेसच्या बाहेर होता. आणि त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे की जसं हा ऑप्शन नंबर 1 जो असतो सगळ्यात पहिला, हा ऑप्शन नंबर 1 जर तुम्हाला अलॉटमेंटमध्ये आलेला आहे रिझल्टमध्ये, तर तो घेणं बंधनकारक असतं मित्र. हे लक्षात घ्या, महत्त्वाची सूचना आहे की पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे तो जर मिळाला तर तुम्हाला तो घेणं बंधनकारक असतं, मॅन्डेटरी असते. त्यामुळे तुम्ही तो घेतला नाही तर तुम्ही या प्रोसेसच्या सरळ बाहेर होता. आणि त्यामुळे मग तुम्हाला मी एक हिंट देऊ इच्छितो की जर तुम्हाला तिथे जायचं असेल तरच तो सुरुवात करताना पहिला ऑप्शन आपण टाकायचा असतो. अदरवाईज तुम्हाला त्या कंडिशनच्या बाहेर यायचं असेल तर आपल्या मेरिटप्रमाणे आपल्याला माहीत असते की एखाद्या कॉलेजचा कट ऑफ खूप हाय असतो, तर असा कट ऑफ तुम्ही जर तो ऑप्शन COEP पुणे फॉर एक्झाम्पल आपल्याला मिळत नाही, मग पण COEP पुणे जर टाकला आपण तर ते मिळत नाही, म्हणून आपण सेकंड ऑप्शन पासून आपला फॉर्म एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला डिसिजन घ्यायला बरं पडतं मित्र. तर अशा प्रकारचा हा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरायचा आहे. आणि याचं महत्त्व जे आहे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलेलं. त्याच्यानंतर मित्र तुम्हाला काय बेनिफिट मिळत असतं कॅपमधून फी स्ट्रक्चरमध्ये, ते मी आमच्याच कॉलेजचं फी स्ट्रक्चर एक्सप्लेन करून सांगतो आहे. तर बघा, ट्युशन फी आपली 1,06,477 रुपये आहे. डेव्हलपमेंट फी आपली 13,523 रुपये. एकूण 1,20,000 रुपये पर इयर ही मागच्या वर्षीच्या नोटिफिकेशननुसार आमची फी आहे. यावर्षी अजून फीचं नोटिफिकेशन आलेलं नाही, त्याच्यामध्ये वाढ पण होऊ शकते मित्र हो. त्याच्यानंतर बघा, ही कॉमन फी असते 2300 रुपये जी युनिव्हर्सिटीची आहे. अशा प्रकारे 1,22,300 हे आमचं फी स्ट्रक्चर आहे. पण ज्यावेळेस तुमचं ह्या 2 राऊंड जे कॅपचे असतात त्याच्या माध्यमातून जर तुमचा आमच्या कॉलेजला नंबर लागला, तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीला बिलॉंग करत असेल तर तुम्ही कॉलेजला आल्यावर 8 लाखाच्या आत उत्पन्न जर असेल तर तुम्ही EBCचा फॉर्म भरू शकता मित्र. आणि जर तुमचा EWS कॅटेगरीमधून नंबर लागला असेल तर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असते, पुन्हा इन्कम आपला 8 लाखाच्या आत असते. आणि OBC कॅटेगरीतून लागला असेल तर या सगळ्या प्रकारच्या कॅटेगरीजला कॅपमधून नंबर लागला असेल तर 66,762 आणि हे 2300 असे तुम्हाला फी चार्ज होते. आणि उरलेली फी मग या 1,20,000 मायनस 66,762 हा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून आम्हाला गव्हर्नमेंट तुमच्या वतीनं देत असते मित्र. त्यामुळे हा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला कॅपमधूनच ॲडमिशन करावं लागतं. त्याच्यानंतर VJ, DT, NT आणि SBC ह्या ज्या 4 कॅटेगरीज आहेत, या 4 कॅटेगरीच्या लोकांना
ट्युशन फी पूर्ण गव्हर्नमेंट देत असते, त्यामुळे त्यांची ॲडमिशन डेव्हलपमेंट फीमध्ये होते. तर डेव्हलपमेंट फी आपली 13,523 रुपये. तर अशा प्रकारे मित्र या कॅटेगरीची ॲडमिशन 13,523 मध्ये होते. उरलेली ट्युशन फी गव्हर्नमेंट देत असतात. त्यांच्याजवळ सुद्धा सगळे डॉक्युमेंट्स पाहिजे असतात. त्यांचं इन्कम 8 लाखाच्या आत पाहिजे असते. आणि ट्युशन फी वेवर स्कीम जे मी तुम्हाला सांगितली आहे की ट्युशन फी वेवर म्हणजे माफ होणे, तर ट्युशन फी माफ झाली म्हणून त्याची सुद्धा फी 13,523 असते. तर TFW स्कीममधून जरी तुमची ॲडमिशन झाली तरी सुद्धा तुम्हाला 13,523 मध्ये ॲडमिशन होते. आणि TFWS आणि EWS बद्दल मी एक तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो महत्त्वाची. जर तुमची EWS आणि TFWS मधून ॲडमिशन झाली तर तो ओव्हर अँड अबाव कोटा असल्यामुळे 60च्या व्यतिरिक्त असल्यामुळे तुमची नेक्स्ट इयरला ब्रँच चेंज होत नसते. 4ही वर्ष तुम्हाला तीच ब्रँच ठेवावी लागते. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्र फॉर्म भरताना, की तुम्हाला EWS मधून आणि TFWS मधून जर सीट अलॉट होत असेल आणि तुम्ही कन्फर्म करत असाल तर तीच ब्रँच तुमची 4ही वर्ष राहणार आहे. त्याच्यानंतर बघा, SC ST जर कॅटेगरीला बिलॉंग करत असाल आपण तर तुम्हाला झिरो फी आहे. झिरो म्हणजे काय, तर ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी SC ST कॅटेगरीची पूर्ण गव्हर्नमेंट पे करते आणि त्यामुळे त्यांचे ॲडमिशन 2300 रुपयामध्ये होतात. तसेच एक इन्स्टिट्यूट लेवल सीट्स कॅटेगरी आहे आणि अगेन्स्ट कॅप म्हणजे काही सीट जर कॅपच्या नंतर शिल्लक राहिल्या तर त्या सुद्धा मॅनेजमेंटमध्ये कन्वर्ट होत असतात. आणि इन्स्टिट्यूट लेवल आणि अगेन्स्ट कॅप सीटसाठी मात्र 1,20,000 रुपये फी लागते, कारण याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं कन्सेशन किंवा आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकत नाही. आणि ही ॲडमिशन प्रोसेस जी आहे मॅनेजमेंटची ही कॉलेज वाईज आपापली पद्धत असते. तर आमच्या कॉलेजची आमची इन्स्टिट्यूट लेवलच्या ॲडमिशनची प्रोसेस आम्ही सुरू केली आहे मित्र. जर तुम्हाला जर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर पुढील येणाऱ्या स्लाईडमध्ये मी काही नंबर शेअर करतो तुमच्याशी आणि त्या नंबरवर पूर्णपणे एन्क्वायरी करून तुम्ही सुद्धा इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशनला अप्लाय करू शकता मित्र. अशा प्रकारे हे फी स्ट्रक्चर प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजचं याच पद्धतीने असते आणि ते कमी जास्त असू शकते, कारण प्रत्येक कॉलेजची फी ही वेगवेगळी असते. बघा, मी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती नाविन्यपूर्ण आहे आणि त्या माहितीचा तुम्ही उपयोग करून घ्या. आणि जर आमच्या कॉलेजबद्दल तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर आमची जी ॲडमिशन सेल आहे त्याच्यामध्ये आम्ही जे काम करतो ते 3 लोक आहेत. आणि इंजिनिअरिंग, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, BE फर्स्ट इयर आणि ME या तिन्ही बद्दल तुम्हाला जर काही एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कोणालाही कॉल करून पूर्णपणे माहिती घेऊ शकता. तर 9421752627 7020904900 9423445822 आणि एक MBA कोर्स आहे आमच्याकडे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही एन्क्वायरी करायची असेल तर 9422864248 या नंबरवर कॉल करून पूर्णपणे माहिती घेऊ शकता. तसेच आमचा ईमेल ID आहे principal@ssgmc.ac.in आणि आमच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता मित्र. हा QR कोड स्कॅन करून डायरेक्ट आमच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे सुद्धा पूर्णपणे माहिती अवेलेबल आहे. अशा प्रकारे मित्र, ही जर माहिती तुम्हाला नाविन्यपूर्ण वाटली असेल आणि आपल्या उपयोगी वाटत असेल तर मित्र हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायला विसरू नका. नंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवर्जून हा सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा मित्र. धन्यवाद. थँक्यू.